समस्या सोशल असतात, सामाजिक असतात, सोशल प्रॉब्लेम्स. आणि काही समस्या मानवीय समस्या असतात. HUMANBEING. म्हणजे काही समस्या मानवीय समस्या म्हणजे संपूर्ण मानव समाजाच्या समस्या. इट इज द ह्युमन बीइंग प्रॉब्लेम्स. आता विच आर द प्रॉब्लेम्स ऑफ अवर सोसायटी. सामाजिक समस्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्या? बरोबर आहे. दुसरी प्रदूषण, याला म्हणू प्रदूषण. प्रदूषण. आणखी करप्शन. करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. आणखी आंबेडकरांनी खूप एक चांगलं प्रकरण दिलं आपल्या बुद्धान धम्मामध्ये की त्यांनी मानवीय समस्या वापरल्या. आज ज्या आपल्या समस्या आहेत त्या फक्त आपल्या जातीसाठीच नाही तर संपूर्ण मानव जातीच्या इतिहासाला कलंक लावणाऱ्या समस्या आहेत. ऐतिहासिक समस्या आहेत, मानव जातीसाठी कलंकित करणाऱ्या समस्या आहेत. उच्च नीचता फक्त आपल्या जातीपुरतच नाही तर जो मानवतावाद आहे, देअर इज ह्युमॅनिटी, जे ह्युमॅनिटी ज्याला मानवतावाद म्हणतात, त्या मानवतावादाला नष्ट करणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना मानवीय समस्या असे म्हणतात. जातीभेद करणे, अस्पृश्यता मांडणे, तुम्हाला आपल्या बरोबरीचं स्थान न देणे, या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला वाटते आपल्या जातीपुरत्या आहेत, परंतु इतिहासामध्ये ह्या मानवी समस्या आहे. त्या मानवी समस्या आपण समजून घेणे गरजेचं आहे. तर म्हणून जीवन की समस्या, बुद्धांनी काय म्हटलं की जीवन की समस्या म्हणजे या जीवनच्या समस्या आहे, जीवनाच्या, संपूर्ण मानव जीवनाच्या. आपल्या एका जातीपुरता आहे का, पूर्ण मानव जाती करता ज्या समस्या आहे त्या समस्येचं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नवा दृष्टिकोन दिला. या जीवन समस्याचा आपल्याला नया दृष्टिकोन दिया. नया दृष्टिकोन, न्यू अप्रोच. नवा आपल्याला सिद्धांत दिला, न्यू अप्रोच दिला, नवीन आपल्याला सांगितलं. ते तुमच्यासाठी स्पेशल विषय आहे. तुम्ही या विषयाला समजून घेतलं तर तुमचं जीवनाचा आधार तुमचा मजबूत होऊन जाईल. म्हणून हा विषय समजून घ्या. तुम्ही समजलं नाही तरी विचारा, अनेक वेळ विचारा, परंतु हा विषय समजून घ्या. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की हे काम करायला पाहिजे. नवा दृष्टिकोन गेला, न्यू अप्रोच, नवा मार्ग दिला आपल्याला सुरक्षित. त्याने सांगितलं की मानवीय दुःख को स्वीकार करना. आपल्याला दुःख आहे, इतरांना दुःख आहे, संपूर्ण मानव समाज हा दुःखी आहे. त्या दुःखाकडे कोणाचंच लक्ष नाही. सफरिंग जे आहेत, समस्या आहेत, त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. म्हणून तुम्हाला समस्या समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून मी विचारलं की कोणाकोणाला समस्या आहे. या व्यक्तिगत समस्या आहे, परंतु
पूर्ण मानव जातीसाठी समस्या आहे, पूर्ण मानवासाठी. समजलं? व्यक्तिगत समस्या आणि मानवीय समस्यामध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ह्यूमन प्रॉब्लेम्स अँड पर्सनल प्रॉब्लेम्स? ह्यूमन प्रॉब्लेम्स अँड पर्सनल प्रॉब्लेम्स, व्हॉट इज द डिफरन्स? मानवीय समस्या आणि व्यक्तिगत समस्यामध्ये काय फरक आहे? एखाद्याला एखादी बिमारी, आता याला जीव मळमळ करते, त्याचा सगळ्याला होत आहे का? हा जो प्रश्न झाला हा त्याचा व्यक्तिगत समस्या आहे, परंतु आपण सगळे मिळून त्याला मदत करू ही गोष्ट वेगळी. पण इट इज नॉट कॉमन प्रॉब्लेम, इट इज नॉट मानवीय प्रॉब्लेम, ह्यूमन प्रॉब्लेम. इट इज द ओनली सफरिंग, पर्सनल सफरिंग. समजलं? आणि मानवीय प्रॉब्लेम म्हणजे आपल्या सर्वांसाठी ज्या समस्या आहेत, सर्वांची समस्या, अनेक लोक आहे परंतु त्यांची समस्या एक आहे, त्याला म्हणतात ह्यूमन प्रॉब्लेम्स. आपल्या सर्वांच्या समस्या ज्या आहेत त्या कोणत्या समस्या? की आपली समस्या जी आहे, सर्वांची समस्या, की आपण स्वतःच्या समस्या समजून घेत नाही, समाजाच्या समस्या समजून घेत नाही, आणि मानवीय पूर्ण मानव जातीला असणाऱ्या समस्या आपण समजून घेत नाही. नैसर्गिक समस्या आहेत त्या समजून घेत नाही. म्हणून या सगळ्या समस्या निर्माण होत असतात आपल्या समाजात. आता समाजाची समस्या बघा, तुमच्या जीवनाची समस्या सांगतो. भविष्यामध्ये शिक्षण हे कठीण झालेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. वाढलाय का नाही? कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ही तुमची समस्या आहे का? सगळ्यांची समस्या आहे, सगळ्या मुलांची समस्या आहे की कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आणि या कॉम्पिटिशन मध्ये कोण विजयी होईल आणि कोण पराजित होईल? हु विल बी सक्सेस अँड हु विल नॉट सक्सेस? कोण सक्सेस होईल आणि कोण नाही सक्सेस होईल? कोण पराजित होईल? हु विल बी फेल? ही समस्या आहे का नाही? आणि तुम्हाला सगळ्याला पास व्हायचं आहे का नाही? तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं आहे का नाही? उतरायचं आहे ना? कारण बिना स्पर्धेशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आणि म्हणून कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरणं गरजेचं आहे. तर ही आपल्या सर्वांची समस्या झालेली आहे. आपल्याला नोकऱ्या नाही, आता आहेत का? नोकऱ्या कमी केल्या गव्हर्नमेंटने. आणि ज्या नोकऱ्या आहेत त्या कशा आहे? परमनंट नाही करत. दर महिन्याला पेमेंट होत नाही, 4-4, 5-5 महिने पगार होत नाही. आणि कॉन्ट्रीब्युटरी आहे, म्हणजे त्याला अंशकालीन नोकरी आहेत. परमनंट नोकरी कोणाला देत नाही आता गव्हर्नमेंट. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे मुलं बाबासाहेबाला मानतात, जे मुलं बुद्ध धम्माला मानतात, त्यांनी कसं वागायला पाहिजे? कारण त्यांच्या समोर फार मोठं आव्हान आहे, तुमच्या समोर फार मोठं आव्हान आहे. आणि तुम्हाला समस्या कळून नाही राहिल्या. मुळात म्हणजे एकदा माणसाला समस्या समजली की तो समस्या दूर करू शकतो, परंतु ही समस्या समजून नाही राहिली तुम्हाला. तुम्ही समस्या विषय इग्नोरन्स आहात, समस्या समजून नाही राहिली. ही फार मोठी समस्या आहे. पण आपल्याला काय वाटते? आपलं जीवन मौज मस्ती केलं पाहिजे. कधी आपल्या जीवनाबद्दल आपण चिंतन केलं का? आपल्या जीवनाबद्दल कधी आपल्या समस्येबद्दल आपण चिंतन केलं का? कधी विचार केला का?
कोणी कोणी आपल्या जीवनाबद्दल विचार केला? आपल्या जीवनाबद्दल, आपल्या समस्याबद्दल कोणी चिंतन करत नाही साधारणतः, आणि म्हणून त्या समस्या वाढतात, समाजाच्या समस्या वाढतात आणि मानवाच्या सुद्धा समस्या वाढतात. कारण त्याबद्दल आपल्याला जसं वाटतं तसं आपण जीवन जगत आहोत. निरर्थक या जीवनाला आधार नाही. देर इज नो बेसिस, देर इज नो बेसिस ऑफ लाईफ. आपल्या जीवनाचा आधारच नाही आहे, निराधार आपण जीवन जगत आहोत. आणि म्हणून आपल्या जीवनाला अर्थ असला पाहिजे, आपण जीवन अर्थपूर्ण जीवन जगलो पाहिजे. यासाठी आपल्या जीवनाबद्दलचं चिंतन करणे, आपल्या जीवनातील समस्या पाहणे, समस्या ओळखणे आणि समस्या समजून घेणे, मान्य करणे. कन्सिडर म्हणजे तुम्ही मान्य करा की या समस्या आहेत आणि त्या समस्येतून आपल्याला समोर जायचं आहे. जायचं आहे की नाही? आता लहान लहान मुलांना हे प्रशिक्षण आहे. मोठ्या मुलांना तर ठीक आहे, लहान मुलाला आतापासून त्याला जर समजलं की आपल्या जीवनामध्ये समस्या येतील, आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, याबद्दल आपण जर जागरूक असलो तर पुढे जाऊ शकतो. आणि आपण मागं पडलो तर आपण मागच पडत राहू. आपण नेहमी मागं पडत राहू. आपल्या पुढे चॅलेंजेस काय आहेत, नया दृष्टिकोन कोणता आहे, कोणत्या समस्या आपल्याला असायला पाहिजे किंवा आहे, हे आपल्या समोर यायला पाहिजे. त्या चिंतनामध्ये आपण आहोत आणि त्याच्यावर आपला हा सब्जेक्ट जो आहे त्या सब्जेक्टवर आपण विचार विनिमय चालू आहे. आम्हाला येणारे आव्हानं काय आहेत, आमच्या पुढील आव्हानं, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला पण काही प्रश्न विचारले, काही पद्धतीने, आणि तुम्हाला पण समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समस्या आहेत, समस्या पहिलेपासून होत्या, सुखाच्या वेळेसपासून समस्या होत्या, जीवनामध्ये कलह होता, जीवनामध्ये दुःख होतं, आणि म्हणून बुद्धाची निर्मिती झाली. बुद्ध घराबाहेर पडले. बुद्ध म्हणजे एक राजा सिद्धार्थ, आणि त्यांनी असं त्यांना वाटलं हा कलह कसा निर्माण झालेला कलह त्याच्यातून मुक्त कसं व्हायचं, आणि त्यांनी काही मार्ग सांगितले. आपल्याकडे अनेक समस्या जरी निर्माण झाल्या तर त्या समस्येला डगमगायचं नाही. मग तो इंडिव्हिज्युअली समस्या असो किंवा सामाजिक समस्या असो, एखाद्या घरची कौटुंबिक समस्या, म्हणजे आपल्याला हे आपल्या मनाशी सुनिश्चित करायचं आहे, निश्चय मनाची गाठ बांधायची आहे. कारण जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होईल मनामध्ये, आणि विद्यार्थ्यांना, मुलांना मी असं म्हणेन का प्रश्न निर्माण झालेच पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते आपल्या भविष्याला घेऊन, सामाजिक भविष्याला घेऊन किंवा कौटुंबिक भविष्याला घेऊन, तर तो माणूस त्या कुटुंबाला, त्या समाजाला किंवा वैयक्तिक जीवनामध्ये वरच्या स्टेपला जातो. कारण प्रश्न एकदा निर्माण झाले तर प्रश्न घेऊन थांबता नाही. त्या प्रश्नाचं उकलन आपल्याला करता आलं पाहिजे, त्या प्रश्नाची सोडवणूक आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते सोडवणूक कशी करायची आहे? आता आई वडिलांच्या समस्यात अनेक जनरेशन मध्ये अनेक गॅप आहेत. आई वडिलांच्या सोबत समस्या निर्माण होते, मोबाईल पाहण्यामध्ये, टीव्ही पाहण्यामध्ये, खेळामध्ये, रात्री 11 वाजेपर्यंत मित्रामध्ये, 10 वाजेपर्यंत मित्रामध्ये खेळण्यामध्ये, या आजच्या नव्या जनरल समस्या. आणि त्या समस्येला घेऊन कुटुंबातले लोक आपल्यावर नेहमी दबाव देते आणि ते आपल्याला आवडत नाही. तो आपल्याला आवडत नसल्यामुळं आपण मग वडिलांवर रागावतो. मोबाईलची समस्या आहे. काल कोणी सांगितलं एक उदाहरण देऊन, मोबाईलची समस्या. आपण एवढ्या डीप मध्ये जातो. नवे साधनं जे आहेत मोबाईलचे, नवा शोध जो आहे, नवा शोध आपण आपल्या जीवनाच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी त्या नव्या साधनाचा उपयोग केलाच पाहिजे. परंतु नव्या साधनाचा उपयोग करत असताना आपल्या जीवनाचे म्हणजे डबघाईस येण्यासाठी, मागं येण्यासाठी त्याचा उपयोग होता कामा नये, हे आपण लक्षात ठेवलं. कळत आहे ना आपल्याला? आपण आज मुलांच्या समस्या काय आहे? वडिलांच्या पाठी समस्या आहे मोबाईल, आणि
मोबाईल हे समस्या जर असेल तर मोबाईल मध्ये जो विद्यार्थी डीप मध्ये जातो, जो युवक डीप मध्ये जातो, तिथून निघणं मुश्किल आहे. याचा अर्थ तो मोबाईल यूज नाही करायचा अशात भाग नाही. हे नवे संसाधन आहे, हा शोध आहे. हा शोध जो लागलेला आहे आपल्याला, हा शोध बुद्ध तत्वज्ञानातून विज्ञानातून लागलेला आहे. हा शोध विज्ञानातून लागलेला आहे, म्हणजे हा शोध धम्मातूनच लागलेला. म्हणजे कारण धम्माला आपण विज्ञाननिष्ठता म्हणतो, विज्ञाननिष्ठ धम्म म्हणतो. म्हणजे हा बुद्ध धम्मामधूनच हा विज्ञानाचा शोध लावलेला आहे. तर त्या विज्ञानाच्या शोधामुळे आपली प्रगती व्हायला पाहिजे. परंतु तेथे म्हणजे उन्नती होत नसेल, तो डबघाईच मागे येत असेल, तर त्या विज्ञानाचा उपयोग काय? समजा आता विज्ञानाचा उपयोग कसा होत आहे? आता युद्ध चालू आहे, युद्धामध्ये अनेक लोक मारल्या जाईल, अणुबॉम्ब टाकल्या जाईल, बॉम्ब टाकल्या जाईल, तोफा टाकल्या जाईल, स्टेटगन माणसं सैनिक एकमेकाला मारेल. हे विज्ञानाची प्रगती आहे. परंतु त्याचे नुकसान पण आहे. काय ना दिसते आहे आपल्याला, नुकसान दिसते आहे की किती घर आपण आता बाहेर आहोत, महाराष्ट्रात आहोत, मध्य भागात आपल्याला धड त्याची पोहोचत नाही. परंतु जे पाकिस्तान सोबत युद्ध ते चालू आहे किंवा बाहेर देशामध्ये रशिया सोबत युद्ध चालू होतं, त्याचे धड आपल्याला पोहोचत नाही. पण त्याचे नुकसान काय आहे, किती नुकसान आहे, आणि ते नुकसान युद्धामुळे नुकसान होते ही गोष्ट सिद्धार्थ 29 वर्षाचे असताना त्यांना कळली. 29 वर्ष वय त्यांचं 29 वर्ष होतं. त्यांनी शक्य संघामध्ये युद्ध व्हायचं, युद्ध करायचं पाणी समस्यासाठी बोलियन आणि शक्य म्हटलं तर सिद्धार्थाने त्यांना टोटली मना केली. आणि त्या मना केल्यामुळं त्यांना सजा झाली, आणि सजा झाल्यामुळं हा इतिहास घडला आणि सिद्धार्थ सम्यक समृद्ध बघा. म्हणजे एका समस्याच्या पाठीमागं आपण जर पेटून उठलो, त्या समस्येचं समाधान करण्यासाठी आपण अनेक म्हणजे युक्ती आणि अनेक आयडिया जर आपण मध्यभागी घेतल्या, आपल्या स्मरणात जर घेतल्या, तर आपण त्या प्रश्नाचं उकलन जर करू तर आपली प्रगती होईल. म्हणून जीवनामध्ये विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडायला पाहिजे, आणि प्रश्न पडल्यानंतर तेव्हाच माणूस हा प्रगती पथावर प्रश्न लागतो. म्हणजे आता आपण एक उदाहरण घेऊया. आपण त्या मुलांना विचारू, मुलींना विचारू का स्त्री शिक्षणाची सुरुवात कोणी केली? कधी केली? 1848 ला मुलींची शाळा काढली. मग आपल्याला पुन्हा दुसरा प्रश्न पडायला पाहिजे की यापूर्वी भारतात शिक्षण नव्हतं का? काय त्याचं उत्तर असेल? याच्या पूर्वी भारतात शिक्षण होतं किंवा नव्हतं? 1848 आता 150-200 वर्ष होत आहे, 150 वर्षाचा कालावधी. मग याच्या पूर्वी जर शिक्षण व्यवस्था होती तर ते संपली कशी? दुसरा प्रश्न आहे. हे असे प्रश्न विद्यार्थ्यांनी पडायला पाहिजे. तेव्हा विद्यार्थी हा डीप मध्ये जातो, खोल मध्ये जातो, त्या प्रश्नाचं उकलन करतो आणि त्यांना खरं इतिहास समजतो आणि तो त्या समस्येचं निर्मूलन करण्यासाठी लागतो. तर आपल्याला काय मिळतं की आपण सामाजिक समस्या पाहिली, वर्ग संघर्ष पाहिला, काळ संघर्ष पाहिला. मग ह्या जर आपण इतिहासामध्ये जर गेलो पुन्हा तर आम्हाला ते त्याचे चटके बसलेले नाही, पण आपल्या आई वडिलाला, आपल्या पिढीला, आपली आजी असेल, आजोबा असेल, त्या कुटुंबाला जाती व्यवस्थेचे चटके बसलेले आपल्याला माहित नाही. म्हणून आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात जो समाज अपना इतिहास भूल जाता है वो नया इतिहास निर्माण नहीं करता. हमें तो अपना इतिहास भूलना नहीं है, हमें नया इतिहास बनाना है. हम लोग तो इस देश के मूल निवासी थे और हमें अभी हर चीज मांगना पड़ती है. आरक्षण दो, बुद्ध विहार हमारे कब्जे में करो, फी माफ करो, कॉलेज में एडमिशन दो. क्यों? म्हणजे ही समस्या आपल्याकडे का आली याचं कारण हे आपण काही वेळेपूर्वी आपण वर्ग संघर्षामध्ये जे मांडणी केली किंवा ऐकलं, तर ह्या जाती व्यवस्थेमुळे ही बाब आपल्याला मिळाली. आणि आपण धम्मामध्ये जाती विलोप करतो, मानत नाही कोण कोणत्या जातीचा आहे काय. आणि तथागताने संघ याच्यासाठी निर्माण केला. आता आपला हा एक संघ आहे, हा संघ असा संघ आहे आपण कोणी कोणाला काही कशाने म्हणतो, आमचा संघाचा शिपाई आहे, आमच्या बरोबरीचा आहे. बुद्धाने सुद्धा अनेक जातीमधले लोक घेऊन उच्च हायकास्ट आणि एकदम
गरीब आणि एकदम खाली असलेला म्हणजे पुढे जाणार पडलेल्या मुलालाही त्यांनी एक संघामध्ये घेतला आणि त्यांना संघाचा सदस्य बनवला. म्हणजे हे बुद्धाने बिलकुल म्हणजे त्याच्यामध्ये पक्षपात केलेला नाही हे आपल्याला दिसते. मग आपलाही संघ जसा आहे, परंतु तो संघ बुद्धाचा संघ हा आदर्श संघ बनला. आदर्श संघ बनलेला आहे. आदर्श संघ कसा बनलेला? आदर्श संघ कसा बनेल? आपला आदर्श संघ बनवायचा जर असेल तर एखादी भिक्खुनी किंवा एखादी आपल्या मैत्रिणीने तर एक उच्च स्थान गाठलं आपल्या आचरणातून, नैतिक मूल्यातून, तर संघ आदर्श बनेल का? संघ आदर्श बनेल का? नाही. आदर्श संघ कसा बनेल? आपला आदर्श संघ जो आहे कसा बनेल? तर प्रत्येकाला आपल्या नैतिक मूल्याची जाणीव असायला पाहिजे, जाणीव व्हायला पाहिजे. मी भिक्खू बनलेला आहोत, मी चिवर घेतलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी जोपर्यंत उच्च शिक्षण घेईल, मोठा होईल, तोपर्यंत हे चिवर घेतलेलं पात्र माझं स्वतःचं जे आहे, रोल केलेलं आहे, पात्र आहे, हे माझं एक नेहमीसाठी आदर्श पात्र जीवनामध्ये. मी चुकीच्या मार्गाने जाणार नाही, मी लोभ करणार नाही, मी कोणाची हेळसांड करणार नाही विचाराने, सगळ्यासोबत मी मैत्रीभावाने वागेन. कुटुंबामध्ये आपल्या आई वडील किंवा आपल्या सहज कुटुंबामधल्या समस्या जर असेल तर आपण पुढाकार घेऊन सोडवायचे आहे. असा प्रत्येक व्यक्ती जेव्हा बनेल तर तो आदर्श संघ बनेल. बुद्धाचा संघ हा आदर्श संघ होता. पूर्ण जगामध्ये आज बुद्धाच्या संघाची एक ओळख आजही आहे. असा आदर्श संघ आपल्याला जर बनवायचा आहे, ह्या बाबी आपल्याला शिकायच्या आहे आणि आपल्याला एक आदर्श संघ बनवण्यासाठी स्वहितापासून, स्वतःपासून मी माझ्यापासून मी आदर्श बनेल, तेव्हा माझा संघ हा आदर्श बनणार. आणि म्हणून त्याच्यासाठी मग संघ आदर्श बनेल तर तुमचं आचरण सामोरे येईल. तुम्हाला तरी विचारा, एकदम बदल 5 दिवसामध्ये एवढा मोठा बदल घडला मुलांमध्ये, असं काय घडलं हे आम्हाला तुम्हाला 5 दिवसात हे शिकायचं आहे. घरी गेल्यानंतर शेजाऱ्यांनी, आपल्या नातेवाईकांनी किंवा आपल्या घरी आई वडिलांना प्रश्न विचारला की तुझ्यामध्ये एवढा बदल कसा काय? तू ट्रेनिंगला गेला बाप, याचा अर्थ तर खूप चांगलं शिक्षण आहे, चांगलं एज्युकेशन आहे. कोणाला तरी वाटायला पाहिजे का नाही आमच्याचा मुलगा गेला होता तर आम्ही सुद्धा त्या संघामध्ये आम्ही मुलाला टीचिंगसाठी किंवा कॅम्पसाठी पाठवू. तर हे कधी घडेल? तुमच्यामध्ये जे आदर्शपणा निर्माण होईल, त्यामुळे तुमचा संघ आदर्श निर्माण होईल. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या कुटुंबावर त्याची छाप पडेल, आजूबाजूला त्याचे असा प्रसार होईल आणि आपल्याला ह्या भारताच्या पूर्ण चौकटीमध्ये, भारतामध्ये अशी समाज व्यवस्था निर्माण करायची आहे जो एकमेकावर, समाज कोणता असेल, जात कोणती असेल, आपल्याला भेदाभेद करायचा नाही. परंतु भेदाभेद जो कोणी करतो आहे तर आम्हाला आमचे अधिकारासाठी पण लढायचं आहे. आमच्यावर जो अमानवीय अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराच्या अगेन्स्ट मध्ये पण लढायचं. लढणं म्हणजे झगडा करणे नव्हे. आपण जर म्हणू ना आपण आदर्श जर आपण लढायचं कशाला, तर लढणं म्हणजे झगडा करणं नाही. लढणं म्हणजे संघर्ष नव्हे. आमच्या मूल्य अधिकारांसाठी, माणसाच्या मूल्याच्या अधिकारासाठी संघर्ष करणे हा सगळ्याचा प्रश्न नाही आहे. हा अधिकार मिळवण्याचा आणि तो अधिकार आपण न्यायाने मिळवू शकतो. आपण कायद्याच्या चाकोरीत राहून मिळवू शकतो. प्रसंगी आपण आंदोलनातून करतो. आणि हे जर मिळवायचं जर असेल आपल्याला, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वहितापासून, स्वतःच्या पासून एक आदर्श समाज, आदर्श कुटुंब, आदर्श मी हे बनवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करायची आहे. आणि म्हणून जीवन समस्या का नया दृष्टिकोन, ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्येचं मूल्यमापन करण्यासाठी आपण सदैव तयार असतो. ही गोष्ट छोट्या उदाहरणावर आपण सकाळी पीटी शिकलो आहे. पीटी शिकलो आहे कशासाठी आहे? पीटी आहे माणसाच्या बाह्य विकासासाठी. म्हणजे माणसाचा विकास झाला पाहिजे, माणूस मजबूत झाला पाहिजे. म्हणजे आपण काही गोष्टी म्हणतो ना, आपण एम म्हणलं आपल्याला कोरेम. आता काय म्हणून कोरेम काय समजलं आपल्याला? माणसाचं मन, माणसाचं मनगट, माणसाचा मेंदू, माणसाचा मनगट. म्हणजे लक्षात आलं हे 4M.
म्हणजे तो माणूस सशक्त आणि मजबूत आहे ज्या माणसाचे चारही एम तंदुरुस्त आहे, सशक्त आहे. कोणते एम म्हणजे उद्दिष्ट पण होते, परंतु एम फॉर एम ठेवू आपण त्याला. माणसाचं मन, मन म्हणजे चित्त, हे धम्माचं एक आयडल आहे, बुद्ध धम्माचं आयडल. माणसाचं मन, माणसाचं चित्त, माणसाचा मेंदू, माणसाचा मनगट. मनगट म्हणजे कशासाठी? सशक्त असण्यासाठी, मजबूत असण्यासाठी. आणि माणसाचा मणका, मणका म्हणजे माणसाचा मणका म्हणजे माणसाचे शरीर असते. या चारही गोष्टी जर मजबूत असेल तर तो माणूस स्मार्ट. आपण म्हणतो स्मार्ट. मी श्रामनेर झालो, मी 8 दिवसाचं ट्रेनिंग केलं, मी चुकीचं काम करणार नाही, एक गुणगाट मनामध्ये वाटतो. कोणी चुकीचं काम करत असेल त्याला करू द्यायचं नाही. घरचं प्रत्येक काम करायचं असेल तर एकदम आदर्श असं वाटायला पाहिजे. एखादी वस्तू आहे, कपडे ठेवायचे आहेत, घरचे आहेत, नेटपणा, आई वडिलांना आपल्याला वाटत म्हणजे मुलामध्ये काय एवढा बदल झाला. प्रत्येक घरची वस्तू अशी ठेवलेली आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठी गोष्ट तयार होते आणि ती आपल्याला मग भविष्यामध्ये आपल्याच जेव्हा आपलं वय वाढत जाते, आपलं आचरण वाढत जाते, तर याचे रिझल्ट आपल्या परीक्षेमध्ये येते, आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये येते, पेपरमध्ये चांगले मार्क मिळते आणि त्याचे रिझल्ट चांगले. म्हणजे एक प्रत्येक गोष्ट, छोटी गोष्ट जी आहे खूप मोठी बनू शकते. आणि ते बनवण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची गरज आहे, आपल्या चित्ताची गरज आहे आणि त्याच्या एक्सरसाइजची गरज आहे. आणि हे एक्सरसाइज जर आपण नेहमी करत जर असू तर हे आपल्याला आपल्या भविष्यातील जीवनासाठी फार मर्मभेदी असे आवश्यक आहे.